गोल्या, आता कुठं चालला रे? आता कुठं नको जाऊ ना, आता घरी राय म्हणतो ना. कुठं नाही जात आई, गावातच आहो मी. कुठं नाही जात, आता घरातच बसून राह म्हणतो का मध्ये. गावातच आहो मी, इकडे जरासा उभा राहतो कुठं. विजय भाऊ संग बी बोलतो जरासा. घरातच राहू का बसून आता? कल्पना तुले राखी बांधायला येईन म्हणे, म्हणून म्हणतो कुठं जाऊ नको, घरीच राह. ते पिंकी बी तुले राखी बांधायला येत असते, ते राखी बांधन आणि त्या इथं येतील घरी, आणि तू बाहेर जातं काय? मग तुला बोलावायला येईन का मी त्या माग? आताच येतात काय? येतील तेव्हा मी येऊन जाईन. असं येतील तेव्हा येऊन जाशील का? तुला कसं माहित होईल आल्या त्या घरी म्हणून? आता जाऊ नको, आताच कुठं घरात राह. आता आज घरी राह. आता जोपर्यंत कल्पना, पिंकी, अजून कोणते मनू गिनू येईन राखी बांधायला, राखी बांधून झाली म्हणजे मग हिंडत राहायचो. काय आई तू मागच भिडली माया. त्या दिवस पासून, अमावश्यापासून तर आता पौर्णिमा आली, निरमा मागच भिडली तू. अमावस्या पौर्णिमा. हो, तू काही समज. अमावस्या पौर्णिमा तुला बाहेर निघतच नाही, वर्जित तुया अमावस्या पौर्णिमा. घरी राह चुपचाप. होत आई, तू तर बस. आता झालं ना, आता ते काही नाही. होय म्हणतो ना, बस घरी आराम कर, टीव्ही पाय, नाही तर आराध्या संग खेळ. बरं बाई, बरं ठीक आहे, ठीक आहे. घरीच राहतो मी, घरीच राहतो, नाही जात कुठं. हो ना, त्या राखी बांधायला येतील आणि हे बाहेर जाते, कायले जाते तर. बहू, चल रही क्या मेरे साथ बाजार? हाँ माजी, ठीक है, मैं आती हूँ, चलो. लेकिन क्यों माजी, क्यों जाना है बाजार? सब कुछ तो है घर में, हरी सब्जी वगैरह सब तो है, तो क्यों जाना है बाजार? राखी लेने। राखी नहीं ली ना मैंने, राखी नहीं लेने की। मेरे भाई को मैं राखी नहीं बांधूंगी, राखी लेने चल मेरे साथ। वैसे भी तू घर बैठे बैठे बोर हो जाती है, तो चल मेरे साथ, मैं राखी लूंगी, तू घूमना। राखी? हाँ माजी, रक्षाबंधन है आज, नहीं क्या? अगर मेरा भाई होता तो मैं भी राखी लेती, मैं भी बांधती। क्या माजी, मेरा नसीब ही खराब है। मेरा भाई है लेकिन मैं राखी नहीं बांध सकती। ये रक्षाबंधन के दिन बहुत याद आती है मुझे मेरे भाई की। हाँ कल्पना, पता है मुझे तेरा दुख, जो तू दुख झेल रही है ना, वो दुख मैंने कब का झेला है कल्पना। पता है मुझे, पहले जब मैं नहीं आ पाती थी ना मेरे भाई को राखी बांधने के लिए, तब मुझे ऐसा ही लगता था कि मेरा भाई होकर भी मैं राखी नहीं बांध पा रही हूँ। रक्षाबंधन के दिन मुझे बहुत याद आती थी उसकी, बहुत रोती थी मैं उसको याद कर करके। पता है मुझे तेरा क्या दुख है, क्या लगता होगा तुझे, पता है मुझे। रे नको रडा, सासा सुना. दूर राहिलं तर आता कोणत्या किती बहिणी, किती भाऊ अशा आहेत, दूर 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 राहतेत, राखी बांधायला येऊ शकत नाही, तर मग काय लढतेतच काय? माझ्याजवळ आहे का बहीण? मला कोण बांधते बरं राखी? तरी मी लढतो काय? माजी चलो, रहने दो, मेरा नहीं तो नहीं, चलो। आपका भाई तो है ना, आपके भाई, आप मस्त राखी ले ला, उनको बांधना मस्त। चलो मैं भी आती हूँ मार्केट आपके साथ। कल्पना, लेकिन तेरा दुख कम हो सकता है। ऐसे कैसे, तुझे भाई नहीं है? वो शांता मामी तुझे लड़की बोलती है कि नहीं? बोलती है ना? हाँ माजी, वो तो बोलती है कि मेरी लड़की है, मेरी लड़की है, और मुझे बोलती है कि मामी मत बोला कर, मम्मी बोला कर। लेकिन मेरे मुंह में मामी बैठ गया तो मैं मामी बोलती हूँ उनको, और मामी भी अच्छा भी लगता है मुझे। वैसे तो वो लड़की मानती है मुझे। तो वो लड़की मानती है तो उसका लड़का तेरा भाई नहीं हुआ? हाँ माजी, वो तो है, गोले भाजी मेरे भाई हो गए। हाँ तो उसको राखी बांध, गोलिया को तू राखी बांध, ठीक है? और मैं उसके बाप को बांधती हूँ। तेरा भी भाई हो गया, मेरा भी भाई हो गया। तेरा दुख भी कम, मेरा दुख तो है ही नहीं, समझो, ठीक है? अब दुख मत कर कि भाई नहीं है, भाई नहीं है ना भाई, है ना? तो उसको राखी बांध। हाँ माजी ठीक है, मैं गोले भाजी को राखी बांधती हूँ इस साल। फिर चलो मस्त राखी लेके आते हैं। चल फिर। बेबी, सुनबाईले खायले नेतो, पाणी पावसाचं एवढ्या दूर नको नेऊ. एकटी जाय ना, ये त्याला नको नेऊ, तिला खायला नेतो तू. तो काय होते तर मग, तर फिरत नाही का गरोदर बाया? किती किती कामाला जातात, मग काय होते नाही तर तिचेच पाय मोकळे होईन. नाही नाही, सुनबाईले नको नेऊ. बरं बापा, नहीं नेत. कल्पना, रुक तू, मैं शांता मामी के घर से आती हूँ, उसको बता देती हूँ, नहीं तो वो उसके भाई को राखी बांधने चली जाएगी। अब उसको गोलिया को भी ले जाएगी, तो मेरा रामदासा को ले जाएगी, तो अपने किसको बांधेंगे फिर? मैं उसको बता के आती हूँ पहले, ठीक है? हाँ माजी आप आ जाओ, मैं तब तक तैयार रहती हूँ, तैयारी करती हूँ। हाँ कर तू जा. नको नेऊ म्हणतो तिले, सुनबाईले नको नेऊ. ऐक माया बेबी, ऐक माया, ऐकत जाय. ऐका लागते, कोण नाट लावला ना कोण तर नाही नेवा, नको नेऊ सुनबाईले. ठीक आहे ना, तो नाही नेत. ऐकलं मी ना, तुमची गोष्ट ऐकली, नाही नेत. मग सुनबाईले खायला सांगितली तयारी कर म्हणून.
आताच मी येतो न तिकून मग म्हणतो तिला नको येऊ म्हणून. आताच्या आता तोंडावर म्हणून तर फालतू तयारी काय करन केलीच आहे तिनं. मी येतो ना शांताच्या घरून बात. हो ये. गोल्याचे बाबा चालता का हो तुम्ही बी? चला ना, आपण तिघं चाललो जाऊ आजी नाते, आणि राखी बांधून येऊन जाऊ आजच. राखी तुले बांधा लागते तुझ्या भावाले, मले बांधा लागते काय? मी कायले येऊ? तू जाय आजी ना त्या दोघ्या जणी आराध्यान तू चालली जाय, लागन तर रातभर राहून ये. मी कायले येऊ? चला संग. आता नाही तर कोणते तुम्ही जाता सदाई सदाई सासरवाडी एकटे तर कधी जात नाही. तर मा संग आले तर होते. संग चालला राखी बांधून येऊन जाऊ. मा आईले मा बाबाले मा भावाले चांगलं वाटन का आले बा जवळ बी आले दोघही जण जोडीनं असं. शांता या ना बेबी बाई, या बसा. काही चालली म्हणतो त्या भावाले राखी बांधायला जाशील ना. म्हटलं ग गेली काय बापा, म्हणून मी आली पटकन तुझ्या घरी. जाईन म्हणतो बा बेबी बाई, आता 12 वाजता निघन मी घरून. बात पोचतो मी 2 घंट्यात आम्ही तिथं. हा बरं पाय, बरं झालं मी आली. तर मला वाटलंच का तू चालली जाशील म्हणून. जाजू नको आताच, थांबजो जराशी घंटाभर. मी रामदासाला राखी बांधन, गोले आले कल्पना राखी बांधन, मग लागन तर चालले जा. मी आव ना बेबी बाई, मी नाही जात, एकटीच जाते. मी आव, गोलेही नाही जात. हो तू हाय रामदास, आपण जोडीनं बांधा लागन का नाही राखी. आता लग्न झाल्यावर एकटा बांधू का तुले राखी? ते तर बसन का नाही त्या जोडीनं. तसे म्हणतो मी. हो थांबतो ना बेबी बाई, तुम्ही काही बांधता तर मग राखी लवकर बांधून टाका. मग आता इच्छा इथंच आहे तर मग मी चालली जातो, मग मला जायला मोकळं होते मग. हो आता राखी आणायची आहे ना बापा. मी राख्या घेऊन येतो जाऊन पटकन, आणि मग बांधतो. बाद 12 वाजेपर्यंत घरी येतो, आणि मग बाद 15-20 मिनिटात राखी बांधतो, आणि 12:30-1 वाजता चालली जाजो तू. काय फरक पडते? ठीक आहे बेबी बाई, ठीक आहे. 1 वाजता चालली जाईन. 1 घंट्यानं काय होते. आणायचंच आहे का तुम्ही राख्या? तर हो आणायच्याच आहे. तू आणली काय? नाही आणली मी बी. चाल ना मग संग मग जाऊ ना, घेऊन येऊ ना. नाही बेबी बाई, मी जाता जाता घेऊन घेईन. जाता जाता घेऊन घेईन मी. आता घरी जाऊ, अजून घरी येऊ, आणि राख्या घेऊन अजून तिकडे जाणार आहे. त्याच्यापेक्षा जाता जाता मी घेऊन घेईन. हा तसं जमते, तू आता तसं जम, तशी कर. चल मग मी बात जातो, राख्या घेऊन येतो. हो बेबी बाई जा. काय घेता हो मग बेबी बाई साठी? साडी तर आणली नाही तुम्ही, पैसे द्यान काय? साडी तर आणलो नाही मी. जाऊ दे, पैसे देऊन देईन 500 रुपये. नाही 500 काय शोभन काय हो तुम्हाला? 500 1000 रुपये देऊन दे जा ना. रे गोल्या, गोल्या. काय आई, काय म्हणतो? नाही गेलो बाहेर, घरातच आहो. बोल ना. कल्पना म्हणतो तुले राखी बांधन. काय आणलं तिच्यासाठी? साडी गिडी आणलं? पैसे देशील? हाय पैसे घेशील, आणि बाकीच्या पोरी बारी बांधतील त्याचे त्याला इथं द्यावं लागेल ना पैसे. किती 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 देशील? तो तर विचारच नाही केला आई म्या. बाकी पोरी आहे, पिंकी म्हणू, अजून कोण येते तर मग त्याले 100 रुपये देऊन देईन म्हणतो. पण कल्पना वहिनीले किती रुपये देऊ? 500 रुपये? दोघही बापलेकाची नाड एकच आहे. 500. मग तू सांग आई, किती रुपये देईन? मी तर म्हणतो पैसे दिल्यापेक्षा कनी साडी घेऊन ये. तशी इथे 12 वाजता येईन म्हणते राखी बांधाले. बेबी आत्या बी आताच गेली राख्या घेवाले. तर तू जाय पटकन गाडी घेऊन, आणि काय कर, तू 2 साड्या घेऊन ये. एक बेबी आत्यासाठी आणि एक कल्पनासाठी. आता तूच मला घरात बसवली, आता मला बाहेर जाय म्हणतं का गाडी घेऊन? तर जाणं काय होते, मी काय त्यासाठी तुला घरात बसवली? तिकडे फालतू इकडे तिकडे जाशील म्हणून मी तुला धाडून राहिले ना. विजयला घेऊन जाजो संग, त्याला गाडी चालवायला लावजो, तू मागं बसजो, आणि 2 साड्या घेऊन ये. चांगल्या आणजो, चांगल्या 2-2 हजाराच्या. ठीक आहे तर तू म्हणतो तर मग 2 साड्या 2-2 4 हजाराच्या. मग ह्या पोरीसाठी काय घेऊन येऊ काय पोरीसाठी बी काही? त्याच्यासाठी काय आणतं? त्याच्यासाठी आता फरक आणायला गेला तर फरक बी 1000 रुपयाचा खाली नाही येईन. राहू दे, पैसे देऊन देजो ना. एवढं काय आता देऊन देजो, पैसे देऊन देतो त्याला. 100 रुपये देऊन देतो, तेवढ्यातच खुश होते त्या. बरं ठीक आहे आई, मग मी जातो, बात घेऊन येतो. हो घेऊन ये. पैसे आहे गोल्या? हाय 5-6 हजार आहे माझ्याजवळ, घेऊन येतो मी. नाही तर देतो मी, नाही तर म्हणशील का बाबाच्या बहिणीसाठी बी मी जाणू काय? तसं नाही बाबा, तुमची बहीण माझी आत्या नाही काय? मग आत्यासाठी घेतलं तर काय फरक पडन काय? नाही तसा फरक नाही पडत. पण जा मग घेऊन ये. नाही घे ना, मी देतो 2000 रुपये. मा बहिणीसाठी मीच माझ पैशानं आणणं साडी. घे 2000 रुपये मी देऊन देतो, तू त्या बहिणीसाठी आण. ठीक आहे बाबा, आता येते लक्ष्मीला कोण मना करन, द्या.
राखीवाले राखी राखी फॅन्सी राखी सस्ती राखी राखीवाले म्हणू राखीवाला चल चल आपण राखी घेऊ भाऊ तुम्ही दादा नको मी माईले बोलावून आणतो राखी घेवाले हावी तर थांबलो हो गावातल्या साऱ्या बहिणीले बोलावून आण सगळेले बोलावून आणा राखी घ्या म्हणा राखीवाला आला जा आणा सगळेले बोलवून इथं थांब मी थांबला उभा हो मी इथं हा भाऊ तुम्ही इथंच राहा मी सगळेले बोलावतो राखीवाला आला आई राखीवाला आला झालं रे बुवा मा बोंबलाचं काम बंद आता येते सारी भीड होते आता होते गर्दी आता किती आहे भाऊ राख्या आहे ना आहे 10 रुपयापासून तर 100 रुपयापर्यंत बेबी बाई वो घे ना राख्या आणायला जाईन म्हणत होती ना हे पण राख्यावाला आला घेऊन घ्या ना इथूनच हो मारी मा बर झालं आला तर याच्यापाशी धागे आहे का मग ते आपले काळे धागे विचार बर अजी भाऊ काळे धागे आहे का ते कमरीला बांधाचे कॉटनचे नाही आहे 9 ऑलचे आहे चालन काय कसं बेबी बाई 9 ऑलचे चालन काय चालते नारळाले गुंडून द्यावा लागन आपल्याला नारळ हाती तसंच कसं देऊ ते धागे गुंडून द्यावा लागन मग ते काय आपल्याला कॉटनचे असो नाही तर 9 ऑलचे असो कोणतं कमरीले बांधून द्यावं लागते हो बेबी बाई दे भाऊ मला दे बरं पहिले दे मला एक राखी दे पहिले मग देत करत राह सर ये पहा कोणती पाहिजे तुम्हाला राखी तो कोणती देऊन देऊ काय आता घेत होती बापा साजरी पाहत होती तर हेच घेतो 10 वाली काय तुटून नसतं जाते जाऊ दे मग घेईन आता गर्दी कमी झाली म्हणजे ये चष्मी काळ्या चष्मावालीच्या समोर तर मला रागच येते आता मग घेईन येतो भाऊ मी मग घेईन मी राखी आहे ना तू गावात आज 2 घंटे आहे ना काऊन बाई घे ना आता घेऊन घे ना काऊन आवडल्या नाही का पसंत नाही का 101 राखी आहे पाहिजे काढून दाखवतो येतात हे पा मस्त 50 पर्यंत बी मस्त आहे येतो मग घेतो मी घेतो पहिले येतो मी काय ना गंगा घे ना राखी आता आली तर आता काय तिथं काय दूध ठेवलं का तुला चुलीवर पाहायला चालली घेऊन घे ना आता राखी कायला चालली वापस काऊन नाही घेतो मी नंतर घेतो फालतूचे लोक आले डोळ्यासमोर म्हणजे मला काही सुचतच नाही काय ना काय झालं बा काय जेव काय बेबी बाईले होय काय जाय बाबा मग घेतो हे काहून गेली का पत्ता म्हणून राख्या घेत होती ना हिला काय झालं आताच्या आता जा दे ना घडीतल्या घडीत ताप येते तर ते काय तिचं मूड होय झालं असं बदललं असं बाद मध्ये घेऊन घे काय रे आहे पुरा काय रुपयाला लावले बा राख्या सांग 10 रुपयापासून तर 100 रुपयापर्यंत आहे घ्या पहा मस्त राखी आहे अय मारी मा साजरे आहे राख्या अय बेबी बाई मी काय म्हणतो तुले ऐक काय व इंदिरा काय म्हणत घे ना राख्या हो घेतो ना मी घेतो तू बेबी बाई ये तू काय कर ह्या वेळेनं कधी त्या रामलाल भाऊले बी राखी बांध साजरी 2 हाताने बांधतेले ये त्याची बायको लय जे गंगा लय शक करते का नाही तुमच्यावर जर असे बोलले का काहून बोलता बेबी संग काहून असं 2 वेळा झाला आता तू कायले मांग पुढे पाहतो बेबी घेतो कायले तू कसं काही नाही तुला मनात पाप नाही तू साप आहे तो रामलाल बी साप आहे हे फालतूची तुमच्या दोघांना अशी करते तर तू काय कर मस्त राख्या बांधतेले चांगले हात भरून तिचा डोक्यातलं भूत निघालं पाहिजे हो बेबी बाई ओझच करा माया मतानं राखीच बांधा येईल ह्याच एक दिवस राहते ह्याचा संशयाचा किडा मिठाचा हा नाही तर तुम्ही किती बी मनान करी तू बेबी बाई किती म्हणशील ना तू का मा भाऊ आहे तरी कोणी यकीन नाही करणार आणि ह्या रक्षाबंधनच्या दिवशी धागा जरी बांधशील का नाही तर कोणी बी यकी धरण का हो बाबा भाऊ आहे तर म्हणून म्हणतो साजऱ्या राख्या घे 4-5 आणि बांध बरं त्याच्या हाताला साजऱ्या हो मारी मा तशीच करतो मी नाही तर हे अशीच बोलत राहीना तर गावात आहे तो तोंडावर तोंड पडतेच कधी बी तो रामलाल भाऊ मा संग बोलतेच आणि हे अशीच करत राहीन फालतूचा बोबाटा होईन आता इंदिरा बरोबर बोलली तो आता घेतोच मी साजऱ्या 10-12 राख्या आणि त्याच्या पुऱ्या हाताला देतो बोंगून राखीच बांधतो त्याले आता हो बरोबर आहे बांधा बेबी बाई मस्त राखी बांधा त्याले हो 2 भाऊ तुमचे एक रामदास भाऊ आणि एक रामलाल भाऊ बांधा हो आता तशीच करतो तसे तर सारेच भाऊ आहे तो कोणाला बांधाव पण याले रामलाल भाऊले बांधणं महत्वाचं आहे त्याले राखी बांधतो मी आज हो बर झालं याद दिलोली व इंदिरा मग काय तर राखी बांधा चांगली 10,000ची साडी मागा बहिणीले दे म्हणा बहिणीले 10,500ची साडी घेऊन ना बेबी बाई बरोबर आहे कशी ते शक लावते तो घ्या राखी बांधा घ्या चांगलं गिफ्ट मस्त साडी नाही बापा मी काही कोणाले मागत नाही बापा मी काही साडीसाठी राखी बांधणार नाही मले देव नाही देव आरती मंदी 1 रुपया बी नाही टाको चालन पण मी राखी बांधतो बा मले आशाच नाही समोरच्याची देव नाही देव मी कायले तोंडानं मागू बापा नाही तर म्हणून अजून ते साडीसाठीच राखी बांधली काय असंही होते ना बरोबर पॉइंट आहे बेबी बाई पॉइंट आहे तशी बी म्हणून ते बायकोच मोठी उलटी थुत्राची आहे मानवऱ्याला राखी बांधली म्हणून साडी घेवासाठी
तू तो राखी आणायला गेली होती ना गंगा, आणल्या का राख्या? नाही आणल्या. काहून महाग होत्या काय? नाही ननद बाई, महाग नव्हत्या. महाग नव्हत्या तर मग काऊन नाही आणून घेतली? घेऊन येते ना, गेली ना वापस आली काऊन? तिथं फालतूचे लोक येऊन गेले ना, तोंडावर तोंड पडते गावात असलं का. येऊन गेली मी, माय दिमागच चालत नाही मग. फालतूचे लोक कोणते हो? जाऊ द्या ना ननद बाई, तुम्ही बांधली का राखी? तुम्ही बांधली वाटते, झालं तुमचं नाही? हो मी बांधली बापा. मी काय बसून राहू काय, वाट पाहू काय? मी बांधली. तुझा भाऊ येवाचाच आहे का काय? तर नाही काय येते त्या भाऊ का? तू जात बांधाले? येईन ना ननद बाई, मा भाऊ येऊन राहिला 3 वाजता येईन म्हणे तो. तर तो आला म्हणजे त्याला बांधून देईन. म्हणून मी म्हटलं आता काय घाई आहे, घेईन म्हटलं. तसंही तो जात नाही आता, तो दुकानवाला राखीवाला. आता थांबतो म्हणे, मी त्याला म्हटली 2 घंटे थांब म्हटली.